सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। दर्शकों, कल्याण फास्ट न्यूज़ द्वारा आपको शहर और आसपास की सभी ताज़ा खबरों से अपडेट करवाते हैं। कल से आप तक कल्याण खाड़ी की अपडेट दी है। ये खबर उसी से संबंधित है। कल्याण खाड़ी किनारे गोविंदवाड़ी में काफिला प्लॉट प्रसिद्ध है। ये परिसर शहर का सबसे निचला भाग होने के नाते जब भी थोड़ी बारिश होती है, यहाँ पानी भर जाता है और जब खाड़ी का पानी भरता है तो साथ लाता है बहुत सारी गंदगी, कचरे का ढेर। पानी जब उतर जाता है तो खाड़ी किनारे छोड़ जाता है कचरे का अंबार, जिससे दुर्गंध फैलती है। आने जाने रहदारी में मुश्किल होती है। यहाँ के रहवासियों की मांग है कि इस गंदगी और कचरे से छुटकारा मिले। साथ ही अगर प्रशासन उनका पुनर्वासन कर दे तो मेहरबानी होगी। माझं नाव वासुदेव सुद्धा जाधव. कुठे राहता? रेती बंदर राहतो इथं. रेती बंदर म्हणजे काफिला म्हणतात ना याला? काफिला आहे इकडे गोविंदवाडी. काय तुमची खंत काय 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 म्हणणं आहे तुमचं? बोला. आमचं म्हणणं आहे की बाबा गरीब लोक राहतात आणि प्रशासन आमच्याकडे दखल द्यावी. आम्ही खोल भागा पाण्याच्या भागामध्ये राहतो. तिथं काहीतरी उदरनिर्वाह करावं शासनाने. याच्यामुळे आता बरोबर आता तुम्ही पुनर्वसन करावं. हा राहुल, काय म्हणाल तुम्ही? फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, नगरपालिकेने थोडंसंही पाणी आलं तरी तर सगळा कचरा येऊन जमा होतो. त्यांनी येऊन तात्काळ कचरा उचलावा, थोडा बहुत साफसफाई करावी. इथं लोकांना परेशानी खूप व्हायली. इथं काय की पाणी हमेशा भरतं येतं. थोडे पाऊस पडला की जसं पाणी इथं येतं आहे. सगळा कचरा कल्याणचा पोरा इथं येऊन जमा होतो. हे कचऱ्यांनी तात्काळ उचलावा. इथे लोक परेशान खूप आहेत. त्याला रस्ता जायला रस्ता नाही आहे लेकरावांना शाळा जायला मुलांना. त्यांनी खूप येऊन काळजीने उचलावी एवढं. आता इथल्या लोकांना कमसे कम एक तर त्यांची परिस्थिती अशी आहे की करून खाणारे लोक आहेत. त्यांच्या स्वतःचं घर कुठे घेऊ शकत नाही. ते त्यांचं पुनर्वसन तरी करावं कुठं तरी. एवढं शासनाला बघायचं ते येऊन करावं हे काहीतरी. तर अजून काय म्हणायचं आहे का सुखदेव? काय आता एवढीच आमची इच्छा ते मांडण्याची. कचऱ्यामुळं राणीमुळं आम्हाला कुठं काहीतरी सहारा द्यायला पाहिजे शासनाने. बस एवढंच आमचं म्हणणं.